ओके. डायरेक्ट समोर तुम्हाला टेक्स्ट दिसते, घाबरू नका, बेसिक आहे सगळं. आता माझ्या कर्सरकडे लक्ष द्या फक्त, हे बाकीचं काही वाचत नका बसू. आपल्याला पहिला चॅप्टर जो शिकायचा आहे तो आहे हीट. त्यानंतर शिकायची आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि त्यानंतर शिकायचं आहे थर्मोडायनॅमिक्स. ओके, हा सिक्वेन्स असणार आहे. आणि हे तिन्ही जे चॅप्टर आहेत ह्यांचा मिळून एक वेगळा सब्जेक्ट बनतो जो तुम्ही हायर सायन्समध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये शिकाल, प्रॉपर जिथे याची ॲक्च्युअल ॲप्लिकेशन असते तिथं. समजतंय? मग हे शिकण्या अगोदर म्हणजे जेवढं तुम्ही पुढं हायर सायन्समध्ये किंवा हायर जे ग्रॅज्युएशनमध्ये शिकणार आहे ते बऱ्यापैकी तुम्हाला 11-12मध्ये कव्हर होतं आहे. ओके, आणि आपण याच्या एकदम डीपमध्ये नाही घुसायचं. जेव्हा तुम्ही JEE वगैरे प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की बेसिकच कन्सेप्ट असतात, फक्त त्यांची ॲप्लिकेशन थोडीशी डिफिकल्ट म्हणजे काय असते, कॉम्प्लेक्स असते, त्यामुळे तो प्रॉब्लेम आपल्याला डिफिकल्ट वाटतो. ठीक आहे, स्टार्ट करू आपण की हा जो वर्ड आहे कॅलरीमेट्री हा मे बी तुम्ही ऐकला असेल. काय असायचं, ओल्ड म्हणजे जुन्या काळी हीटला असं खूप असं काहीतरी दैवी शक्ती वगैरे मानायचे ते. त्यावेळी त्यांनी ठरवलेले काहीतरी युनिट्स आहेत कॅलरीज वगैरे असं. आत्ता कुठं SI युनिट्स वगैरे डिफाईन झाले, मग त्याच्यात जूल्सनं परत ते इन्व्हेन्शन्स डिस्कवरीज वगैरे केल्यानंतर मग त्यांचे युनिट्स वगैरे दिले त्यांना. पण अगोदरपासून हीट हा म्हणजे लाईटसारखाच एकदम असा सस्पेन्सफुल सब्जेक्ट आहे. ठीक आहे, मग त्याच्याबद्दल थोडंसं बघून घेऊ आपण. हे जे मी आता तुम्हाला सांगणार आहे हीटची डेफिनेशन वगैरे ह्यातलं काही लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त लॉजिकवर लक्ष द्या. ओके, आणि ह्यातलं बऱ्यापैकी 90% तुम्हाला येतही असेल, केमिस्ट्रीमुळे असेल किंवा 11th लक्ष दिल्यामुळे असेल किंवा 10th तुम्हाला यातलं बेसिक झालेलं. तर हीट काय असते पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करायचे, लक्षात नाही राहिलं तरी चालेल. हीट काय असते बघा, द एनर्जी दॅट इज बिईंग ट्रान्सफर्ड. जेव्हा एनर्जी ट्रान्सफर होते, लक्ष द्या, ह्याला हीटला अजून एक नाव आहे, त्याला आपण म्हणतो ट्रान्झियंट एनर्जी. ट्रान्झियंट एनर्जी म्हणजे एनर्जी इन ट्रान्सफर. हीटचं इम्पॉर्टन्स कधी आहे, व्हेन इट इज बिईंग ट्रान्सफर्ड. हीट तुम्ही अशी एखाद्या बॉडीमध्ये एवढी हीट आहे ती म्हणजे म्हणताना चुकतो आपण. ओके, ज्या माझ्या अंगात खूप हीट आहे वगैरे ते चुकीची गोष्ट येते. त्या जेव्हा ट्रान्सफर होतात त्याचवेळी त्याला किंमत येते. वर्क आणि हीट बोथ आर व्हॉट, ट्रान्झियंट एनर्जीज. द एनर्जी दॅट इज बिईंग ट्रान्सफर्ड बिटवीन टू बॉडीज और बिटवीन टू ॲडजस्टंट पार्ट्स ऑफ अ बॉडी ॲज अ रिझल्ट ऑफ टेम्परेचर डिफरन्स. हीटचा डायरेक्ट संबंध कशाशी आहे, टेम्परेचर डिफरन्सशी. येते लक्षात? म्हणजे मी असं म्हणू शकतो, द रेट ऑफ हीट ट्रान्सफर और हीट ट्रान्सफर डिपेंड्स ऑन व्हॉट, चेंज इन टेम्परेचर. किंवा ह्याला चेंज इन टेम्परेचरला अजून एक सिम्बॉल आहे, त्याला आपण थिटा म्हणतो. कन्फ्युजन नका करून घेऊ, ह्या अँगलला सुद्धा थिटाच डिनोट करतो आणि चेंज इन टेम्परेचरला सुद्धा कधी कधी आपण थिटा म्हणून डिनोट करतो. त्यामुळे तुम्ही वेगवेगळे रेफरन्स बुक जर वापरत असाल तर इथं थिटा म्हणून सुद्धा येत असेल कुठं. तर याला नेमकं काय म्हणायचं आहे, समजा मी दोन बॉडीज आहेत, इथं 10 डिग्री सेल्सिअस आहे आणि इथं दुसरी आहे 30 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, तर हीट ह्या दोघांमध्ये ट्रान्सफर होणार हे पक्का आहे. मग मीडियम असू दे नसू दे हा भाग वेगळा आहे. आणि कुठून कुठं ट्रान्सफर होणार, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. किंवा समजा एखादी बॉडी असेल अशी आणि याच्या बाजूला तुम्ही काय केलं, बर्नरनं हीट दिली आणि ह्याचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस झालं आणि ह्या पार्टचं ऑलरेडी 10 डिग्री सेल्सिअस होतं समजा, तर हीट ह्या पार्टच्या आत फिरणार. समजतं? हे बेसिक आहे, पण मी थोडासा वेळ घेतो याच्यावर, कारण ह्यातल्या छोट्या छोट्या ज्या कॅवेट्स असतात ह्या म्हणजे छोट्या छोट्या डेफिनेशन, कारण ह्याच्यावर सुद्धा खूप क्वेश्चन आलेले आहेत आजपर्यंत. ट्रान्झियंट एनर्जी काय असते वगैरे. ओके, नाव द कॉमन युनिट ऑफ हीट इज नोन ॲज कॅलरी. खूप अगोदरपासून हे मांडलेलं आहे, त्यानंतर ते जूल वगैरे झालं. मग कॅलरीचं डेफिनेशन काय आहे, हे डेफिनेशन लक्षात नाही राहिलं तरी चालेल, लॉजिक लक्षात ठेवा फक्त. द अमाऊंट ऑफ हीट needed to increase the temperature of 1 gram of water standard fluid from 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius. हे नंबर्स लक्षात नाही राहिले तरी चालतील, हे लक्षात ठेवा. 1 डिग्री सेल्सिअसने मी वाढवलं टेम्परेचर, कुणाचं, वॉटरचं. किती मास आहे, 1 ग्राम. तर त्याच्यासाठी जी हीट लागणार आहे त्याला मी काय म्हणतो, 1 कॅलरी. समजते? आणि हे सगळं ॲटमॉस्फेरिक प्रेशरला केलं तर. आणि हा जो कन्व्हर्जन फॅक्टर आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा की 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल्स.
किंवा 4.186 जूल्स. याला कोण कोण जाऊल म्हणून सुद्धा प्रनाऊन्सिएशन करतात त्याचं, पण एवढा लोड नका घेऊ त्याच्यावर. ओके. नाव अजून एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, ही आपल्याला पुढं लागणार आहे. याला आपण म्हणतो स्पेसिफिक हीट. ओके. स्पेसिफिक हीट काय आहे? द हीट गेन ऑर रिलीज बाय दॅट सबस्टन्स टू रेज ऑर फॉल इट्स टेम्परेचर बाय 1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथं आपण फक्त वॉटरचा विचार करत नाही, इथं आपण कशाचा विचार करतोय? कुठल्याही सबस्टन्सचा आणि त्याची स्पेसिफिक हीट. ही काय असते? तर हीट रिक्वायर्ड टू रेज इट्स टेम्परेचर बाय 1 डिग्री सेल्सिअस ऑफ युनिट मास. युनिट मास म्हणजे तुम्ही 1 ग्राम घेऊ शकता और 1 किलोग्राम घेऊ शकता. ओके. म्हणजे आता ह्याला जर तुम्ही लॉजिकली समजायचं असेल तर समजा दोन बॉडीज आहेत, ह्याचं टेम्परेचर आहे समजा 1 डिग्री सेल्सिअस आणि ह्याचं पण टेम्परेचर आहे 1 डिग्री सेल्सिअस, पण ह्याचं मास आहे 1 kg आणि ह्याचं मास आहे 5 kg. समजा ह्याचं टेम्परेचर मला वाढवून 2 डिग्री सेल्सिअस करायचं आहे आणि ह्याचं पण वाढवून 2 डिग्री सेल्सिअस करायचं आहे, तर कुणाला हीट जास्त द्यावी लागणार? ऑब्वियसली ह्याला द्यावी लागणार, कारण ह्याचा मास जास्त आहे. सो वी कॅन सी द हीट ट्रान्सफर डिपेंड्स ऑल्सो ऑन द मास. टेम्परेचर डिफरन्सवर करतेच. ओके. आता समजा परत मी दोन बॉडीज घेतल्या, ह्याचं टेम्परेचर आहे 1 डिग्री सेल्सिअस, ह्याचं टेम्परेचर आहे 1 डिग्री सेल्सिअस. ओके. मास पण सेम आहे आणि मी तुम्हाला म्हटलं हीट दोघांना डिफरंट लागते. जर ह्याचं 2 डिग्री सेल्सिअस आणि ह्याचं 2 डिग्री सेल्सिअस करायचं असेल तर ह्याचा अर्थ काय आहे? त्यांच्या नेचरमध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे मे बी ह्याचे मॉलिक्युलर स्ट्रक्चर काहीतरी वेगळं असेल ज्याच्यामुळे याला हीट जास्त लागते याचे बॉन्ड तोडण्यासाठी आणि ह्याला कमी लागते, किंवा याचे मॉलिक्युल्स व्हायब्रेट करण्यासाठी. भरपूर गोष्टी आहेत. हीट नेमकी काय असते? व्हायब्रंट एनर्जी असते. म्हणजे तुम्ही हीट दिली की त्यातले मॉलिक्युल्स काय होतात? सॉलिड असेल तर असे व्हायब्रेट होतात आपल्या मीन पोझिशनच्या अबाउट. ही 8th क्लासमध्ये मे बी तुम्हाला झालं असेल. ओके. तर हे नेचरवर, आणि त्या नेचर म्हणजे त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो? स्पेसिफिक हीट. ओके. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर जी आहे ते ह्या दोन टर्म्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत फक्त, किंवा ही फक्त एक जरी ठेवली तरी चालते. 1 कॅलरी पर ग्राम पर सेंटीग्रेड. म्हणजे एका ग्राम तुम्ही काय म्हणू शकता वॉटरचं 1 डिग्री सेल्सिअसनं जर मला टेम्परेचर वाढवायचं असेल तर त्यासाठी किती हीट लागते? 1 कॅलरी. समजते? आणि बाकी मग इथं अजून एक इम्पॉर्टंट टर्म दिला आहे, हा फेज चेंजसाठी वापरतो आपण. फेज चेंज मी आत्ता तुम्हाला शिकवत नाही आहे. ओके. तुम्ही स्वतः स्टडी करायचा, नाही तर त्यात वेळ जाईल खूप, आपला चॅप्टर मागे राहील. तर इथं लिहिलं आहे फक्त स्पेसिफिक हीट ऑफ स्टीम आणि आईस नियरली सेम असते आणि वॉटर जी असते त्याच्यापेक्षा हाफ असते. ओके. हे तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून घेऊ शकता, की जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल त्याचवेळी तुम्हाला काय होईल म्हणजे ते एक्झॅक्टली यूजमध्ये येईल. ठीक आहे. आता एक प्रॉब्लेम फक्त एवढं बघितलं तरी म्हणजे आवडतं कन्सेप्ट म्हणजे न्यूमरिकल्स असतात, त्यामुळे मी न्यूमरिकल्स घेतोच नेहमी. तर काय म्हटलं यांनी? हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 kg वॉटर बाय 20 डिग्री सेल्सिअस. तुम्ही स्वतः एकदा ट्राय करू शकता, नसेल तर आपण करू इथं. बघा, हीट रिक्वायर्ड डायरेक्ट विचारलं त्यांनी, फक्त सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम आहे. हीट रिक्वायर्ड कशी लिहितो आपण? MS डेल्टा टी. बरोबर. मे बी 7th 8th मध्ये झाला असेल तुम्हाला. वेअर M इज द मास, S इज द स्पेसिफिक हीट अँड डेल्टा टी इज द चेंज इन टेम्परेचर. मास किती दिलं इथं? 1 किलोग्राम दिलं. आता इथं डिग्री सेल्सिअसमध्ये दिलं इथं. ओके. आणि आपल्याला माहिती आहे स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इज गिवन ॲज 1 कॅलरीज पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. तर डिग्री सेल्सिअस असताना आपल्याला जर ग्राम वापरला, आपण केजीचं ग्राम जर कन्वर्ट केलं तर आपल्याला इझिली सॉल्व्ह होऊ शकेल, आणि जे आन्सर येईल आपलं कशात येईल? कॅलरीमध्ये येईल. त्यामुळं ह्या मासला 1 kg ला आपण काय करू? 1000 ग्राम म्हणून. स्पेसिफिक हीट किती आहे आपली? 1 आहे. न्यूमरिकल व्हॅल्यू फक्त घ्या. इंटू चेंज इन टेम्परेचर कितीनं बाय म्हणता येतं? बाय 20 डिग्री सेल्सिअस. सो यू कॅन टेक डायरेक्टली. इथं केल्विन वगैरे का केलं नाही मी? कारण इथं मी सगळे कॉमन युनिट्स वापरतो. समजा मी स्पेसिफिक हीट अशी वापरायची झाली असते, kg केल्विन असेल, तुम्ही जर एक मिनिट, नाही इथं kg डिग्री सेल्सिअस आहे ना, तुम्हाला केल्विन आणि ह्याच्यातला फरक माहीत असेल ना. म्हणजे समजा मी 20 डिग्री सेल्सिअस लिहिलं तर केल्विन किती असतं? 273 + 20 डिग्री सेल्सिअस. हे कॅलरी म्हणजे थर्मोमीटरमध्ये झालं असेल टेम्परेचर स्केल्समध्ये, पण वॉटरची बऱ्यापैकी प्रॉब्लेम ह्यानं सोल्व्ह करा तुम्ही. ओके. जर आला तर हे किती होणार मग? 1000 म्हणजे 20,000
1000 कॅलरीज, ह्याला तुम्ही ज्यूल्समध्ये वगैरे कन्वर्ट करू शकता. ओके, बरोबर आहे ना? एक मिनिट, अजून एकदा मी फीडबॅक घेतो याचा. आता मला एकदा सांगा, हे जे काही झालं ह्याच्यामध्ये लॅग होता का जास्त, का अजून स्लो घेऊ मी रायटिंगमध्ये? तेवढं फक्त सांगा मला कोणीतरी टाईप करून. जे पण मी इथं राईट करतोय ते स्लोली करतोय की अजून थोडं स्लो पाहिजे? अरे झोपला काय सगळे? मला वाटलं गेला काय मला एकट्याला सोडून. ठीक आहे, चलो. हे बेसिक होतं, यातलं काही लक्षात नाही राहिलं तरी चालतं. सर जरा फास्ट. ओके, लॅग होतोय, जास्त होतोय का लॅग? हे डोंट वरी, if you have not written the basic terminology, just don't worry, I will upload this lecture on YouTube. Okay, you need not memorize anything. काही लक्षात ठेवायची गरज नाही ह्या मी जे सांगतोय त्यातलं. ओके, ठीक आहे. एनिवेज, सुरू करू पुन्हा एकदा म्हणजे दुसरं. ओके, आता ॲक्च्युअल जो आपण चॅप्टर स्टार्ट करतोय तो हा आहे. ओके, काय नाव आहे याचं? हीट ट्रान्सफर. आणि ह्याच्यातले तुमच्या 11thला हे 2 झालेले आहेत. असं झालेत म्हणून तुम्हाला वाऱ्यावर नाही सोडणार मी, आपण करू हे दोन्ही सुद्धा आणि त्यानंतर रेडिएशनमध्ये जाऊ. तर आपलं पहिला चॅप्टर जो आहे बोर्डमध्ये तो कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस आहे, आणि त्याच्यानंतर हा कुठंतरी कोपऱ्यात घेतला त्यांनी रेडिएशन, इव्हेंट्स, डिस्प्लेसमेंट वगैरे सगळं. आपण प्रॉपरली जी क्रोनॉलॉजी आहे त्याप्रमाणे जाऊ आपण सगळं. ओके, तर हीट ट्रान्सफर काय? हीट ट्रान्सफर आपण शिकलो, म्हणजे हीट का ट्रान्सफर होते? वेन देर इज अ टेम्परेचर डिफरन्स हीट ट्रान्सफर होते. आणि हीटला आपण काय म्हणतो? ट्रान्झिएंट एनर्जी. हीटचं युनिट काय? तुम्ही कॅलरी तरी म्हणा किंवा जूल तरी म्हणा. ओके, आता हीट ट्रान्सफरचे मोड्सला तुम्ही सिम्पल लँग्वेजमध्ये टाईपसुद्धा म्हणू शकता. मोड्सचा ॲक्च्युली मिनिंग वेगळं असतं, पण आपण समजण्यासाठी काय म्हणू, हीट ट्रान्सफरचे टाईप्स काय काय आहेत. ओके, तर पहिला जो टाईप आहे इट इज कंडक्शन. कंडक्शन हे कुणामध्ये होतं? सॉलिड्समध्ये. मेजर लिक्विड्समध्ये सुद्धा होतं, गॅसेसमध्ये सुद्धा होतं, पण सगळ्यात जास्त कुठं होतं? सॉलिड्समध्ये. ओके, कन्व्हेक्शन कुणामध्ये होतं? हे होतं फ्लुइड्समध्ये. मी तुम्हाला एक कीवर्ड्स देतो, त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं हे लक्षात ठेवायचं. आणि रॅडिएशन हे मेजरली कुठं होतं? व्हॅक्यूममध्ये. म्हणजे ज्यावेळी हे कोणच नसतं त्यावेळी कोण काम करतं? रॅडिएशन काम करतं. ओके, हे फक्त वर्ड्स लक्षात ठेवा. हे तुम्हाला मे बी झालं असेल बेसिक स्कूलला, म्हणजे कुठेतरी 6वी 7वीत वगैरे तुम्ही पास झाला, म्हणजे याच्यावर झाला असाल पास. ओके, 3 पॉईंट लिहा वगैरे म्हणून. तर कंडक्शन सॉलिडमध्ये, कन्व्हेक्शन फ्लुइडमध्ये आणि रॅडिएशन व्हॅक्यूममध्ये. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की कंडक्शन फ्लुइडमध्ये होत नाही, होतं. ओके, रॅडिएशनसाठी फक्त कुठलं मीडियम लागत नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. ओके, आणि इथं थोड्या 3 केसेस दिलेत. ही पहिली केस जी दिली आहे त्याच्यात काय दिले? 2 पार्ट दिलेत किंवा 2 बॉडीज दिलेत, ए आणि बी. एकाच टेम्परेचर T1, दुसऱ्याचं T2. समजा मी काय म्हटलं, T1 इज ग्रेटर दॅन T2. तर इथं बघा डायरेक्ट कॉन्टॅक्ट काही नाही आहे. डायरेक्ट कॉन्टॅक्ट काही नाही आहे म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट जर नसेल तर कंडक्शन इथं होत नाही. ओके, लक्षात ठेवायचं. पण इथून मध्ये आपण फ्लुइड वगैरे पाठवू शकतो, पाणी वगैरे इथं भरू शकतो. ओके, आणि ते असं फ्लोमध्ये जाऊ शकतं, त्यामुळे इथं कन्व्हेक्शन होऊ शकतं, किंवा एअर जरी पास केली तरी त्याच्यातले हीट ट्रान्सफर होऊ शकते. आणि ऑब्व्हियसली रेडिएशन होणारच आहे, कॉन्टॅक्ट असू दे नसू दे. ओके, इफ आय टॉक अबाउट दिस सेकंड केस, इथं बघा डायरेक्ट जोडलं या दोघांना, आणि जोडल्यामुळे मेजरली काय होतं? कंडक्शन. तुम्ही तापलेल्या तव्याला हात लावा ना, बघा काय होतं, की व्हॅक्यूम होतं, रेडिएशन होतं, कंडक्शन होतं. ठीक आहे, म्हणजे जाणवतं आपल्याला ते कंडक्शन झालेलं. ठीक आहे, व्हॅक्यूम रेडिएशन हे खूप कमी होतं. थर्ड केसमध्ये काय? तेच आहे. ओके, समजा मी परत जॉईन केलं आणि इथून वारा म्हणजे हवा सुद्धा इथून काय केली, मी पंप केली, तर एअरचं कन्व्हेक्शन सुद्धा होणार आणि कंडक्शन सुद्धा होणार. हे बेसिक 3 केसेस दिले तुम्हाला समजण्यासाठी.
हे का सांगायचं आहे तुम्हाला, कारण खूप मुलांना प्रॉब्लेम काय असतो, ते काय समजतात की रॅडिएशन आहे म्हणजे तिथं कंडक्शन आहे म्हणजे तिथं रॅडिएशन होतच नाही, कन्व्हेक्शन होतच नाही. ओके, हे तिन्ही एकाच वेळी प्ले करू शकतात. बट इफ आय टॉक अबाउट व्हॅक्यूमचा जर विचार केला तर हे दोन्ही होणार नाही, बिकॉज दे नीड मटेरियल मीडियम. त्यांना लागतं काही ना काहीतरी मीडियम. समजतंय? हे बेसिक हीट ट्रान्सफरचे टाईप्स आहेत, हे फक्त लॉजिक समजून घ्या. हे तिन्ही डायग्राम तुम्ही पुन्हा एकदा स्नॅपशॉट वगैरे काढून ह्याच्याबद्दल थोडा विचार करू शकता आणि काय आपली मतं मांडू शकता तुम्ही. ओके, नाव द फर्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू लर्न टुडे इज कंडक्शन. आणि कंडक्शनबद्दल जास्त काही डोकं लावायची गरज नाही, तुम्ही फक्त याला सॉलिडशी कनेक्ट करा. इट इज रिलेटेड टू सॉलिड, मेजरली इट इज रिलेटेड टू सॉलिड. आणि सॉलिडची एक प्रॉपर्टी असते, त्याला आपण म्हणतो थर्मल कंडक्टिव्हिटी. ओके, ज्याला आपण डिनोट करतो केने. ते आपण पुढं बघणार आहे, त्याचं युनिट काय, कुणाची जास्त असते, त्याचा वापर काय असतो वगैरे. ठीक आहे, पण हे कंडक्शन म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी जी आहे ती काय सांगते की किती जास्त हीट ट्रान्सफर होतं. समजते? आणि तो कुणामध्ये, सॉलिडमध्ये मेजरली. ओके, मग इथे एक कन्सेप्ट दिली, आता ही डायग्राम दाखवावी लागते म्हणून लिहिली मी, की समजा एक बॉडी, हॉट बॉडी आणि कोल्ड बॉडी, टेम्परेचर T1 T2, ऑब्वियसली T1 इज ग्रेटर दॅन T2. तर काय होतं इथं ह्या इंटरफेसला, समजून घ्या, बेसिक कन्सेप्ट आहे, इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा तुम्हाला ही शिकावी लागेल कुठं तर. ह्या इंटरफेसला इथं जे मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे ह्या बॉडीमधले जे, आता ह्या बॉडीमध्ये ही बॉडी कशी आहे, हॉट आहे. ठीक आहे, मग ह्यातला एखादा मॉलिक्यूल जर, एखादा ॲटम जर बघितला मी, त्याच्या लॅटिसमध्ये काय होतो, तो असा व्हायब्रेट होतो. आणि ती जी व्हायब्रेशनल एनर्जी आहे, हीट दिली म्हणजे काय होते, मॉलिक्युल्स असे व्हायब्रेट होतात. ती जी व्हायब्रेशनल एनर्जी आहे ते जवळच्या लॅटिसला काय होते, ट्रान्सफर होते. आणि असं हे काय होत जातं, ट्रान्सफर पुढं होत जातं. म्हणजे समजून घ्या, इथे एखादा मॉलिक्यूल आहे आणि इथे एखादा मॉलिक्यूल आहे, हा ऑसिलेट होताना याच्यावर थडकणार आणि त्यामुळे हा पुढं ऑसिलेट होणार. हा जागा सोडून याच्या घरी ते देऊन येत नाही हीट, हा फक्त ऑसिलेट होऊन आपल्या परत जागी येतो आणि हा पुढच्यावर. म्हणजे इथं ॲक्च्युली विदाऊट डायरेक्ट मास ट्रान्सपोर्ट हीट ट्रान्सफर होते. समजून घ्या, म्हणजे मग इलेक्ट्रॉन्स असतील, काही असतील, ते आपोआप, म्हणजे ॲक्च्युली इथून हा भाग उठून इकडं जात नाही. समजते? कन्व्हेक्शन ज्यावेळी आपण शिकेल त्यावेळी तुम्हाला ही कन्सेप्ट अजून जास्त क्लिअर होईल. म्हणजेच काय, समजा इथं वॉटर मी फ्लो करतो, इथं आता पाणी टाकलं समजा मी, तरी पाणी इकडं जाऊ शकतं स्वतः हीट घेऊन वगैरे. पण ह्या केसमध्ये सॉलिड, आपले इंटरमॉलिक्युलर बॉन्ड जे असतात त्यांचे एवढे स्ट्रॉंग असतात की ते स्वतःची जागा सोडत नाही. त्यामुळे ते काय करतात, फक्त ऑसिलेट करतात आणि एनर्जी पुढं ट्रान्सफर करतात. कुठली एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी. मग इथं काय लिहिलं मी, व्हायब्रेशनल एनर्जी इज ट्रान्सफर्ड बाय कोलिजन्स टू द ॲटम्स ॲट द एंड फेस ऑफ द रॉड. म्हणजे हे असं ट्रान्सफर होत ह्या फेसला निघून जातं. These atoms in turn transfer energy to their neighbors. हे शेजाऱ्यांना हे असे हीट पोचवत जातं ते ऑसिलेट होऊन. आणि ॲक्च्युअल जी हीट ट्रान्सफर होते इट इज विदाऊट एनी डायरेक्ट मास ट्रान्सपोर्ट. आणि ह्याला काय म्हणतो आपण, कंडक्शन. सॉलिड उठून जात नाही तिकडं, फक्त त्यातले जे मॉलिक्युल्स असतात. आणि मेटलसाठी काय होतं, बऱ्यापैकी मेटलसाठी फ्री इलेक्ट्रॉन्स हे काम करतात. समजते? त्यामुळे मेटल्स म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स आपली जागा सोडून निवांत फिरून वगैरे येऊ शकतात. मग काय होतं, मेटल्सला आपण खूप जास्त कंडक्टिव्ह म्हणू शकतो बाकी कुठल्याही सबस्टन्सपेक्षा. समजते? आणि मेटल्समध्ये सुद्धा सिल्वर जे आहे, सिल्वर म्हणा किंवा कॉपर म्हणा, ह्यांची थर्मल कंडक्टिव्हिटी खूप आहे. ओके, हे फक्त लक्षात ठेवा. म्हणजे कॉपर आता कुठं वापरतात, ठीक आहे, एनिवेज हे ॲप्लिकेशन आता लोक लक्षात ठेवायला. आणि वूड वगैरे म्हटलं तर त्यांची थर्मल कंडक्टिव्हिटी कमी आहे, असं समजू शकता तुम्ही. म्हणजे तुम्ही किंवा आता तुम्ही जर आपण बॅकेलाईट किंवा म्हणजे थर्मोसेटिंग प्लास्टिकचा वगैरे विचार केला, की जे स्विच असतात बघा घरातले, त्यांची थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त पाहिजे की कमी पाहिजे, जरा डोकं लावून सांगा तुम्हाला. समजा आत शॉर्ट सर्किट झालं आणि हीट बाहेर आली आणि तुम्ही त्याच वेळेला बरोबर, तुमचं नशीब एवढं चांगलं आहे की म्हणजे बटन दाबायला गेला तर हीट तुमच्यापर्यंत ट्रान्सफर होऊ शकते ना. त्यामुळे ह्याची थर्मल कंडक्टिव्हिटी काय पाहिजे, एकदम कमी पाहिजे. समजतं? ह्या थोड्या बेसिक कन्सेप्ट आहेत. उद्या जाऊन जर तुम्ही चांगले सायंटिस्ट झाला, इंजिनियर वगैरे झाला, काहीतरी बनवायला झालं, तर ह्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. ओके, मग कंडक्शनबद्दल आपण थोडंसं ॲडिशनल सुद्धा शिकू. ओके, जर तुम्हाला कोणी याला ह्यातल्या नोट्स वगैरे घ्यायचे असतील तर घेऊ शकता आता.
स्नॅपशॉट घेत झाला, नंतर करूया आपण, नोट्स लिहून घ्या. नेक्स्ट, आता कंडक्शन काय आहे बघा. मी तुम्हाला ह्याचं डेरिवेशन नाही, ॲक्च्युली प्रपोर्शनलिटीज आहे फक्त यात. ही जी मी आता तुम्हाला फॉर्म्युला शिकवणार आहे, जास्त काही नाही आहे. बघा समजून घ्या. कंडक्शन काय म्हणजे कंडक्शनमध्ये काय होतं, हीट फ्लो होते आणि त्याचा जो रेट असतो म्हणजे काय समजून घ्या. मी समजा 2 असे मेटलचे रॉड घेतले. ओके, मेटलचे म्हणण्यापेक्षा काय करतो मी, एक सिल्वरचा रॉड घेतो. सिल्वरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लक्षात येत नाही मला नेहमीच कन्फ्युजन आहे. ओके, सिल्वर आणि दुसरं काय वूड आहे. ओके, आता मी काय केलं, ह्या बाजूला बर्नरने दोघांना हीट दिली. समजा दोघांना हीट देऊन इथं किती केलं मी, 30 डिग्री सेल्सिअस केलं दोघांसाठी. ठीक आहे, आणि ह्या बाजूला 0 डिग्री सेल्सिअस आहे समजा. तर काय होणार, थोड्या वेळानं कधी ना कधी आयुष्यात त्यांच्या कुठं ना कुठं तरी हा जो एंड आहे ह्याचा आणि ह्याचं टेम्परेचर सेम होणार आहे. फक्त ते कुणासाठी जास्त होणार, लवकर होणार, सिल्वरसाठी, आणि वूडसाठी ते खूप स्लो होणार. म्हणजे आपल्याला फक्त हीट ट्रान्सफर किती होती ह्याच्यापेक्षा ती किती फास्ट होतीये हे सुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या रेट ऑफ हीट ट्रान्सफर, त्याला हीटला कसं लिहितो आपण, क्यू लिहितो, आणि हीट ऑफ रेट ट्रान्सफर विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याला आपण काय लिहायचं, डी क्यू बाय डी टी. जसं तुम्ही डिस्प्लेसमेंट वेलॉसिटीला काय लिहिता, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट डी एक्स बाय डी टी लिहितात, तसं इथं काय लिहायचं, डी क्यू बाय डी टी. कळतं आहे. मग हा जो रेट ऑफ हीट फ्लो असतो किंवा हा रेट ऑफ हीट ट्रान्सफर असतो, रेट ऑफ हीट कंडक्शन असतो, तो कशावर डिपेंड करतो, इट डिपेंड्स ऑन फर्स्ट अँड फॉरमोस्ट एरिया. तुमचा एरिया जेवढा जास्त तेवढं ते व्हायब्रेट जास्त होऊन पुढे हे करतं. समजते. क्रॉस सेक्शन बघा ना, इथं जर समजा हा क्रॉस सेक्शन ह्याचा एवढा आहे आणि ह्या खालच्या सिल्वरचाच एक रॉड आहे आणि त्याचा एवढा आहे, तर इथले किती व्हायब्रेट होऊन पुढे पास करू शकतात, इथले एवढेच गरीब. समजतं. त्यामुळं एरिया जेवढा जास्त तेवढा रेट ऑफ हीट फ्लो जास्त. अजून एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, खूप मुलं यात कन्फ्यूज होतात. ओके, मे बी माहीत नाही मला का होतं, पण होतं. ह्याला काय म्हणतो आपण, टेम्परेचर ग्रॅडियंट. आता ग्रॅडियंटचा अर्थ मी तुम्हाला, ग्रॅडियंट ही कन्सेप्ट विस्कॉसिटीमध्ये सुद्धा शिकवली होती. की समजा तुम्हाला, ओके, समजा इथं वॉटर आहे आणि वॉटरचे मॉलिक्यूल म्हणजे वॉटरचे लेयर असतात, बरोबर. लेयर एकमेकावर फ्रिक्शन देतात, त्यालाच आपण काय म्हणतो, विस्कॉसिटी म्हणतो. तर खाली समजा स्पीड v = 0 असेल तर वर तेवढं नसतं, वर जास्त असतं काहीतरी. म्हणजे वेलॉसिटी चेंज होत जाते विथ रिस्पेक्ट टू हाईट, आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, वेलॉसिटी ग्रेडियंट. सिमिलरली समजा एखादा जर मी आता इथं सिल्वरचा रॉड घेतला किंवा कॉपरचा रॉड घेतला आणि इथं काय केलं मी, 30 डिग्री सेल्सिअस आणि इथं बघितलं 5 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर आहे ॲट टाइम t = 0. मग काय सांगतो आपलं कंडक्शन, की इथून इकडं हीट ट्रान्सफर होणार. ओके, होणार, म्हणजे त्याला काही पर्याय नाही आहे. हीट ट्रान्सफर कसं का होणार, कारण ह्या दोघांचे टेम्परेचर जे आहेत ते दोघां इक्वल करायचे आहेत, म्हणजे काहीतरी एक स्टेडी स्टेट येणार आहे. ही कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा. दिस इज कॉल्ड एज स्टेडी स्टेट. मे बी केमिस्ट्रीमध्ये झाली असेल तुम्हाला. स्टेडी स्टेट म्हणजे काय, त्यावेळेला सगळं शांत असतं, टेम्परेचर सेम, हीट फ्लो करत नाही, म्हणजे तुम्ही त्याला थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम वगैरे म्हणू शकता. ओके, म्हणजे ही हीट ट्रान्सफर का होतीये, तर आता मी व्हायब्रेट करतोय ना, तू पण करायला पाहिजे, सगळे आपण सेम स्टेटला आलो पाहिजे, म्हणजे 15 डिग्री सेल्सिअस 15 डिग्री सेल्सिअस वगैरे असं काहीतरी झालं पाहिजे. समजते. मग इथून जो हीट ट्रान्सफर करतोय तो ऑब्व्हियसली कशावर डिपेंड करतो, एरियावर. आणि त्यानंतर समजा ह्याचा लेंथ एल असेल. ओके, ह्या रॉडची लेंथ किती असेल, एल असेल, आणि टाइम t = समवेअर, म्हणजे मला एक एक्झॅक्ट टाइम माहीत नाही कुठलं तरी, त्या टाइमला असं नाही आहे की इथलं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस आहे, हे कमी आलं असेल आणि हे वाढलं असेल. किंवा तुम्ही अजून काय म्हणू शकता, की सुरुवातीला ॲट टाइम t = 0 टेम्परेचर ॲट एव्हरी पॉईंट इज नॉट द सेम, इट इज डिक्रीजिंग. बरोबर का. जसं इथं वेलॉसिटी डिक्रीज होत होती विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, तसं सिमिलरली विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स द टेम्परेचर इज ऑल्सो डिक्रीजिंग. आणि ह्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, टेम्परेचर ग्रेडियंट. येते लक्षात. तर टेम्परेचर ग्रेडियंटबद्दल थोडं अजून जास्त बघू आपण. टेम्परेचर ग्रेडियंट कसा लिहायचा, समजा हा रॉड पुन्हा एकदा मी ड्रॉ केला, इथलं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस,
आणि इथलं 5 डिग्री सेल्सिअस आणि ह्याची लेंथ आहे लेट्स से 5 मीटर्स. ओके, मग टेम्परेचर ग्रेडियंट लिहितात कसा की चेंज इन टेम्परेचर अपॉन चेंज इन डिस्टन्स. ओके, समजा मी इथं डिस्टन्स मी 0 पकडला आणि इथं किती पकडला मी 5 मीटर पकडला. मग डिस्टन्समध्ये चेंज किती झाला आहे रे 5 मीटर झाला आहे. आणि चेंज इन टेम्परेचर किती झाला आहे फायनल मायनस इनिशियल. तुम्ही डिस्टन्स ह्या बाजूला मेजर करताय ना असा असा, मग इकडचा फायनल घ्यायला पाहिजे आणि इथला इनिशियल घ्यायला पाहिजे. सो दिस 5 मायनस 30 इट इज वॉट -25 अपॉन 5 दॅट विल बी -5. युनिट आपण नंतर बघू, आता लॉजिक समजून घ्या. इथं आन्सर काय आलं आहे निगेटिव्ह आलं. निगेटिव्ह म्हणजे काय, बिकॉज वी आर मूव्हिंग ऑर द हीट इज बीइंग ट्रान्सफर्ड इन द डायरेक्शन ऑफ डिक्रीजिंग टेम्परेचर. ऑब्वियसली हॉट बॉडी टू कोल्ड बॉडीकडे जायला पाहिजे ना, त्यामुळे हीट ट्रान्सफर कुठून कुठं होती आहे in the direction from hot body to cold body, or I can say the heat is being transferred in the direction of decreasing temperature gradient. येते लक्षात, त्यालाच काय म्हणतो आपण नेगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट हीट, म्हणजे आता याला वेक्टर नाही पण हीटची डायरेक्शन जी आहे ती कुठं आहे डिक्रीजिंग टेम्परेचरकडे. ओके, हे मे बी तुम्ही 11th वगैरे शिकला असेल. मे बी तुम्हाला हे लेक्चर थोडं बोरिंग वाटेल कारण काय शिकत सर ऑबियस गोष्टी शिकवत आहेत, पण हे गरजेचं आहे समजून घ्या. कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला क्लिअर झाल्याशिवाय आपण हायर कन्सेप्टमध्ये जाऊ शकत नाही. ओके, सेकंड कन्सेप्ट काय सांगितली मी स्टेडी स्टेटची. स्टेडी स्टेट म्हणजे काय, सगळं प्रॉपर म्हणजे असं होऊ शकतं की हीट ट्रान्सफर आता व्हायचा बंद झाला आहे, किंवा असं होऊ शकतं की हीट ट्रान्सफर होतोय पण युनिफॉर्मली होतोय. त्यावेळी काय होणार, म्हणजे एका पर्टिक्युलर टाईमला ह्या जागेचे टेम्परेचर सेम राहतील. समजते, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता द टेम्परेचर व्हेरीज लिनियरली विथ डिस्टन्स अलॉंग द रॉड इफ इट इज इन्सुलेटेड. समजा हीट बाहेर कुठंच ट्रान्सफर होऊ देत नाही तुम्ही, तर हीट जिकडे ट्रान्सफर होती हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी, तर त्या बाजूला टेम्परेचर लिनियरली व्हॅरी करतं. समजतं, म्हणजे जर मी डिस्टन्स वर्सेस चेंज इन टेम्परेचर किंवा टेम्परेचरचा जर ग्राफ काढला तर डिस्टन्स प्रमाणे काय होत जाते टेम्परेचर कमी 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 होत जाते. आणि हे हा जो ग्राफ दिसतोय हा कसा दिसतोय लिनियर. कुठल्या तरी एखाद्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो हीट कंडक्शनसाठी की ग्राफ दाखवा म्हणून, आणि ऑप्शन असा पण असू शकतो तिथं. तर ह्यातला हा करेक्ट आहे, हा नाही आहे. का बरं, कारण ॲज द डिस्टन्स इज इन्क्रीजिंग द टेम्परेचर इज डिक्रीजिंग. दोन्ही केसमध्ये लिनियर आहे ना, आहे, पण टेम्परेचर डिक्रीज होणारा ग्राफ हा आहे. त्यामुळे दिस विल बी दी करेक्ट आन्सर. हा मे बी आला आहे कुठल्या तरी एक्झामला क्वेश्चन, कारण असले क्वेश्चन ते सोडत नाही. समजलं का. नाव मी तुम्हाला सांगितलं की जो हीट ट्रान्सफर असतो, रेट ऑफ हीट ट्रान्सफर असतो, पॉवर पॉईंट सारखं नाही आहे इरिझॉल्व्ड कन्सेप्ट. हीट ट्रान्सफर जो असतो किंवा त्याला आपण दुसरा नाव काय देतो हीट करंट देतो. रेट ऑफ हीट फ्लोला आपण अजून एक नाव काय देऊ हीट करंट देऊ किंवा कंडक्शन करंट असं नाव देऊ. करंट म्हणजे काय फ्लो, मग तो इलेक्ट्रिसिटीला असू दे किंवा इथला असू दे. त्याला काय लिहितो आपण dq बाय dt, म्हणजे हीट ट्रान्सफर. हा डिपेंड कशावर करतो रे एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर. ओके, इट ऑल्सो डिपेंड्स ऑन, म्हणजे मी एकत्रच लिहितोय आता, इट ऑल्सो डिपेंड्स ऑन टेम्परेचर ग्रेडियंट. मी याला dt बाय ds करतो, एकदम स्मॉल चेंज होत जातं ना, त्यामुळे डेल्टा घेत नाही तर डी घेतो स्मॉल चेंजेससाठी. मग मी प्रपोर्शनिटी घेऊ शकतो dq बाय dt इज प्रपोर्शनल टू a इंटू dt बाय dx. करेक्ट, हा टेम्परेचर ग्रेडियंट आहे ना आपला, आणि टेम्परेचर ग्रेडियंट कसा असायला पाहिजे निगेटिव्ह. मग ते निगेटिव्ह पुढे लिहितो मी असं. ओके, सो फ्रॉम दिस आय कॅन राईट dq बाय dt इज इक्वल टू, आता इथं प्रपोर्शनली घालवले म्हणजे काहीतरी कॉन्स्टंट घ्यायला पाहिजे, इज इक्वल टू मायनस ka dt बाय dx. आता हे मायनस का आलं, बिकॉज हीट इज बीइंग ट्रान्सफर्ड इन द अपोजिट डायरेक्शन किंवा ऑर डिक्रीजिंग टेम्परेचर ग्रेडियंट. ओके, A is what the area of cross section. Obviously the heat current or rate of heat flow is directly proportional to area, directly proportional to temperature gradient. फक्त इनवर्स म्हणजे सॉरी
रिव्हर्स डायरेक्शनमध्ये. समजतंय? इन्व्हर्सली नाही. मग ह्या सगळ्यांमध्ये जो आपण कॉन्स्टंट घेतला त्याला आपण काय म्हणतो? थर्मल कंडक्टिव्हिटी. की इज व्हॉट? इट इज नोन ॲज थर्मल कंडक्टिव्हिटी. म्हणजे समजा मी दोन मटेरियल्स घेतले आणि त्यांचा मला हीट फ्लो काढायचा आहे, रेट ऑफ हीट फ्लो. त्यांचा एरिया सेम आहे, क्रॉस सेक्शन, टेम्परेचर ग्रेडियंट सेम आहे, तर हीट फ्लो कुणामुळे जास्त होणार? थर्मल कंडक्टिव्हिटीमुळे. ओके, समजते? हीट म्हणजे जास्त होणार म्हणण्यापेक्षा फास्ट होणार म्हणायचं. जास्त ॲक्च्युली सगळ्यातच होतं. म्हणजे तुम्ही जर आता दोन रॉड घेतले ते हीट फ्लोची जी मॅग्निट्यूड आहे, म्हणजे समजा मला 300 जूल किंवा 300 कॅलरी ट्रान्सफर करायचं तर एवढंच होतं सगळ्यांमध्ये. पण कुणात फास्ट होणार? ज्याची थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त आहे. समजतं? थर्मल कंडक्टिव्हिटी ॲक्च्युली डिपेंड करते टेम्परेचरवर. पण आत्ता 11-12साठी तुम्ही काय करा, त्याला ॲज अ कॉन्स्टंट म्हणून कन्सिडर करा. टेम्परेचर, प्रेशर वगैरे सगळं आपण इलिमिनेट करू, अज्युम करू आपण, अझम्पशन. आपलं आयुष्य जे आहे आता 11-12चं ते अझम्पशनवर चालणार आहे सगळं. ठीक आहे? त्यानंतर मग सिम्पल फॉर्ममध्ये जर मी विचार केला की बाबा मला जर एखादा रॉड दिला आहे असा, त्याचं इथलं टेम्परेचर T1 आहे, इथलं टेम्परेचर T2 आहे, किंवा आपण काय म्हणू, हां ओके, T1 T2 आहे, याची लेंथ L आहे. आता ती मगाशी dt/dx वगैरे होता, आता विसरा, आता सिम्पल फॉर्म्युला यूज करू. ओके, आणि याची थर्मल कंडक्टिव्हिटी की आहे. ओके, तर ह्याच्यासाठी फॉर्म्युला कसा लिहिणार तुम्ही? आपल्याला माहिती आहे की रेट ऑफ हीट फ्लो इज गिवन ॲज dq/dt, बरोबर? dq/dt इज इक्वल टू काय लिहितो आपण? -KA dt/dx. हा विसरायचा नाही फॉर्म्युला बरं का. हा वापरताना भीती वाटेल पण विसरायचा नाही. ठीक आहे? रट्टा मारा, काहीही करा. आता ह्याला आपण सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. समजा मी ह्याला असं लिहिलं, काय लिहिलं? dq/dt इज इक्वल टू -KA. आता ह्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? A. तर dt चेंज इन टेम्परेचर किती झालं रे? T2 - T1 झालं, बरोबर? एक मिनिट. ग्रेट. आणि चेंज इन डिस्टन्स, किंवा तुम्ही असं म्हणा इथं 0 आणि इथं L आहे, तर चेंज इन डिस्टन्स म्हणजे L - 0 दॅट इज L. तुम्ही डायरेक्टली L सुद्धा लिहू शकता. आता हे जे मायनस दिसतंय तुम्हाला, ह्या मायनसला आपण काय करू? प्लस करू आणि आत T1 - T2 करू. सो दिस विल बी दी मोस्ट सिम्प्लिफाईड फॉर्म. मग हीट किती फ्लो झाली? आता dq/dt ला मी ΔQ/ΔT लिहितो. जी मी मोठा टाइम फ्रेम घेतला की एका तासात किती झाली, हे आपण शॉर्ट म्हणजे मिली सेकंड, मायक्रो सेकंडसाठी बघतो. आता हे मोठा टाइम फ्रेम घेतला. इट विल बी KA T1 - T2 /L. ओके, तुम्हाला यात काही लोड घ्यायची गरज नाही डेरिव्हेशनची वगैरे, कारण हे तुम्हाला आता बोर्डला नाही आहे. तुम्हाला फक्त मी जे पुढे जाऊन एक्झाम्पल्स घेईन तेवढं लक्षात ठेवायचं आणि त्याच्यामागचे लॉजिक लक्षात ठेवायचं. ठीक आहे? असं नको व्हायला की मी डायरेक्ट सुरू करेन रेडिएशन, तुम्हाला सर कंडक्शन कन्व्हेक्शन आमचं एवढं परफेक्ट नाही, त्यासाठी मी घेतोय. ज्यांना काळजी आहे की आपण JEE नीटसाठी स्टडी करतोय त्यांनी इथं लक्ष द्या. समजतंय ना? मग टोटल हीट किती ट्रान्सफर झाली हे कसं काढाल तुम्ही? तर या ΔT ला फक्त इथं मल्टिप्लाय करा आणि हा फॉर्म्युला आपल्याला भेटून जाईल. समजते? मग इथून पुढे न्यूमरिकल सॉल्व करताना ज्या वेळेला फंक्शन वगैरे असं काही दिलं नसेल, जिथं डेरिव्हेशन वगैरे असलं काय वापरायचं नसेल, त्यावेळी आपण काय करायचं? हा फॉर्म्युला सॉल्व करायचा. नाही जर समजा असं दिलं असेल की द रेट ऑफ हीट ट्रान्सफर इज गिवन ॲज द फंक्शन ऑफ डिस्टन्स x, Q इज इक्वल टू x² + 3e⁻x - sin x वगैरे काय दिलं असेल, तर तुम्ही सिम्पली टाईमनुसार जर दिला असेल समजा, तर तुम्ही काय करणार? dq/dt करून वगैरे ह्याला सोडवू शकता, कारण हे डेरिव्हेशन तुम्हाला येतं. ओके, इथं आता हे फास्ट झालं माहिती आहे मला, मी थोडं फास्ट घेतलंय, पण एक फंक्शन दिलंय समजा विथ रिस्पेक्ट टू टाइम वगैरे, तर त्याला तुम्ही डिफरन्शिएट करून वगैरे सोडवू शकता पुढे गणित. आपण बघू ती तशा प्रकारची, पण बेसिक जो सिम्पल फॉर्म आहे तो हा लक्षात ठेवायचा. ओके, मग थोडं आपण आपलं मत मांडू कशावर? थर्मल कंडक्टिव्हिटीवर. थर्मल कंडक्टिव्हिटी काय असते, आपण कशी डिनोट करतो? ही काय आहे? मेजर ऑफ ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू कंडक्ट हीट.
मेजर म्हणजे काय, तर हे सांगतं आपल्याला किती फास्ट, एकतर फास्ट असेल किंवा किती स्लो. आपल्याला उपयोग जसा फ्रिक्शनच्या दोन्ही कंडिशनमध्ये असतो, म्हणजे फ्रिक्शन तुम्हाला कधी कधी चांगलं पण असतं, कधी कधी वाईट पण असतं. त्याप्रमाणे हा जो कंडक्टिव्हिटीचा रेट आहे किंवा थर्मल कंडक्टिव्हिटी कॉन्स्टंट आहे, तो कधी कधी आपल्याला फास्ट सुद्धा लागतो आणि कधी कधी स्लो लागतो. समजतंय? म्हणजे तुम्ही जर आता मगाशी मी तुम्हाला स्विचचं एक्झाम्पल दिलं, तिथं तुम्हाला कंडक्टिव्हिटी रेट खूप कमी लागतो. पण जर जेवण बनवता वगैरे तुम्ही लाकडाची भांडी वापरली तरी जुळून जातील, तो विषय वेगळा. पण तिथं तुम्हाला फास्ट रेट हवा आहे, स्लो नको आहे, त्यासाठी तुम्ही मेटलची वेसल्स यूज करता, इजंट इट? ओके. इथं काय लिहिलं, अ सबस्टन्स विथ लार्ज थर्मल कंडक्टिव्हिटी इज अ गुड हीट कंडक्टर. हे जे तुम्ही तिसरी चौथीत रट्टा मारला होता, मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट वगैरे, ते इथं येतं. ओके, इट बाउन्स बॅक, किंवा हे आत्ता शिकलो आपण, ते थर्मल कंडक्टिव्हिटी डिपेंड करते. ओके. आता मी काय म्हटलं होतं मगाशी की डी क्यू बाय डी टी हा जो फॉर्म्युला लिहिला होता, कसा लिहिला होता मी, मायनस के ए डी टी बाय डी एक्स. तुमच्यासाठी एक होमवर्क आहे, म्हणजे हे फक्त आपलं कॅल्क्युलेशन किती फास्ट आहे हे करण्यासाठी, की तुम्ही ह्याच्यातून मला काय करायचं, केचा युनिट फाइंड आउट करायचा आणि ह्याच्याशी मॅच होते का बघायचं. आता हे जे डब्ल्यू लिहिलं आहे, इट इज नथिंग बट वॅट. वॅट हे कशाचं युनिट आहे, इट इज युनिट ऑफ पॉवर, अँड पॉवर इज गिवन ॲज रेट ऑफ हीट फ्लो. हे जे दिसतंय तुम्हाला, हे इथलं डी क्यू बाय डी टी, ह्याचं युनिट काय असणार, वॅट. समजतंय? मग आपल्याला केचं युनिट काढता येईल का रे बाळांनो? केचं युनिट काढण्यासाठी ह्या दोघांना बोर्ड म्हणजे तिकडं ह्याच्यात पाठवायला पाहिजे, नेपाळमध्ये, म्हणजे तिकडं बॉर्डरच्या पलीकडं. एरियाचं युनिट काय आहे, मीटर स्क्वेअर. टेम्परेचरचं काय आहे, तुम्ही डिग्री सेल्सिअस घ्यायचं आता. आणि डी एक्सचं म्हणजे डिस्टन्सचं काय आहे, मीटर. मग हा मीटरला हा मीटर गेला, म्हणजे वर काय राहिलं, मीटर डिग्री सेल्सिअस, आणि ते तुम्ही इथं खाली घेऊन आला. त्यामुळं द कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटीचं युनिट आहे, तुम्ही त्याला असं म्हणू शकता की पॉवर डिलिव्हर्ड और रेट ऑफ हीट फ्लो पर मीटर पर डिग्री सेल्सिअस. पर मीटर म्हणजे काय, कारण आपल्याला डिस्टन्स सुद्धा इम्पॉर्टंट आहे ना. छोटा डिस्टन्स असेल तर लगेच होऊ शकतं. समजतंय? तर हे लक्षात ठेवा फक्त, हे युनिट तुम्ही एकदा स्वतः डिराईव्ह करा, हे समजलं नसेल तर. ओके, बेसिक आहे, फक्त युनिट तुम्हाला पाठ वगैरे करायची पण काही गरज नाही, कारण एक्झाम्पल्समध्ये देतात, जे दिले बघा इथं. ओके, किती वेळ झाला? शिट. कुणीतरी मला फक्त एक मेसेज करा की मी कुठंपर्यंत गेलो आणि त्यानंतर मीटिंग एंड झाली, कारण मी फुल स्क्रीन मोडवर टाकलं होतं ते, त्यामुळे मला लक्षात नाही आलं. सॉरी. 40 मिनिटाचं ते लक्षात येत नाही ना लगेच. कोणीतरी एकानं मला सांगा फक्त ते की काय विषय झाला होता, कितीपर्यंत वगैरे. थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे मी डेफिनेशन सांगितली होती का, फक्त मला इथं सांगा. एक मिनिट. आयुष्यात ना खूप अशी प्रॉब्लेम आहेत 40 मिनिटाचं वगैरे. अच्छा, मला मला एवढं सांग, कुणीतरी मला एवढं सांगा फक्त की ओके, मला फक्त सांगा, मी युनिट कसं काढायचं वगैरे हे शिकवलं त्यावेळी होता का रे तुम्ही, किंवा थर्मल कंडक्टिव्हिटीची फक्त डेफिनेशन सांगितली, काय सांगितलं मी नेमकं?
जस्ट स्टार्ट केला होता. ओके ठीक आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय. ओके आता सगळे आहेत ना इथं 29 पार्टिसिपंट्स. स्ट्रोक इरेजर खूप डोक्याला पडलो होतो. ओके जास्त वेळ घेत नाही मी, थोडंच राहिलं एक एक्झाम्पल घेऊन त्यानंतर संपवू आपण. ठीक आहे. बघा तुम्हाला लक्ष काय द्यायचं आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी जी असते. ओके थर्मल कंडक्टिव्हिटी काय असते की किती फास्ट किंवा किती स्लो तुमचा हीट ट्रान्सफर तर होणारच आहे. आणि तो जर ठरला असेल की बाबा एवढा होणार आहे 30 डिग्री जे 300 कॅलरीज वगैरे, तर तो किती फास्ट होईल किंवा किती स्लो होईल हे कोण सांगतं, थर्मल कंडक्टिव्हिटी. आणि ज्याची थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त आहे त्याला आपण काय म्हणतो, गुड हीट कंडक्टर. ओके हे बेसिक कन्सेप्ट आहेत दोन. आणि त्याचं जे युनिट आहे ते काय, वॅट पर मीटर डिग्री सेल्सिअस. हा मी तुम्हाला काय देतो, होमवर्क देतो. कसं आलं तुम्हाला त्यासाठी हिंट देतो तुम्हाला की जो आपण डी क्यू बाय डी टी इज इक्वल टू मायनस के ए डी टी बाय डी एक्स हा फॉर्म्युला लिहिला होता मगाशी. ह्याच्यामध्ये हे जे डी क्यू बाय डी टी दिसतंय ह्यालाच आपण, आता मला सांगा हे वॅट म्हणजे काय. वॅट म्हणजे इट इज युनिट ऑफ पॉवर. आणि पॉवर जे आहे त्याला आपण डिफाईन कसं करतो, रेट ऑफ वर्क डन और रेट ऑफ हीट फ्लो. समजतंय. मग हे जे रेट ऑफ हीट फ्लो दिसतोय ह्याला, त्यालाच त्यांनी सिम्पली काय म्हटलं, वॅट म्हटलं. ओके त्यानंतर एरियाचं युनिट काय असतं, मीटर स्क्वेअर. डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर असेल किंवा टेम्परेचर असेल ह्यांचं युनिट सेमच असतं. कळत आहे. म्हणजे हे माहिती आहे ना, टेम्परेचर चेंजचे युनिट पण त्याच्या एवढेच असतात. म्हणजे समजा मी 2 किलो साखरेतून 1 किलो साखर काढली तर ती 4 लिटर वगैरे 1 लिटर वगैरे होत नाही. तो युनिट तेच राहतं, फक्त मॅग्निट्यूड बदलेल, न्यूमरिकल व्हॅल्यू बदलेल त्याची. ओके आणि चेंज इन डिस्टन्स किंवा सिम्पली डिस्टन्स ह्याचं काय असणार, मीटर असणार. मग ह्याच्यावरून तुम्ही काय करा, ह्याचं युनिट येतं का बघा आणि मला व्हॉट्सअपला मेसेज वगैरे करू शकता. मी जे होमवर्क देतोय ते खूप जण सबमिट करत नाहीत. मी आल्यावर तुम्हाला सांगतो मग व्यवस्थित भेटल्यावर. जरा डिसिप्लिन ठेवावे, नाहीतर यांना बाहेर टाकलं म्हणजे हे जे तुम्ही कॉम्पिटिशन म्हणा ना याच्यातून बाहेर फेकला जातो. काहीतरी ड्रीम डिसाईड केली की नाही स्वतःची. ठीक आहे. एनिवेज एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू, सिम्पलच आहे. आणि ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून आपण लेक्चर संपू. पुढचं एक लेक्चर आपलं कंडक्शनवर जाईल, दॅट्स ऑल. त्यानंतर डायरेक्ट कन्व्हेक्शनवर एक लेक्चर आणि त्यानंतर डायरेक्ट आपलं जे आत्ता सुरू आहे म्हणजे रेडिएशन 12वीचं त्याच्यावर घेऊ आपण. ठीक आहे. तो प्रॉपरच बघू आपण. रेडिएशन खूप भारी आहे, फक्त त्यात कन्सेप्ट खूप आहे, समजून घ्या. एक क्वेश्चन घेऊ आपण. ठीक आहे. फाइंड आउट द हीट करंट अँड टेम्परेचर, हीट करंट म्हणजे रेट ऑफ हीट फ्लो काढायचा आहे, अँड द टेम्परेचर ॲट द मिडपॉईंट ऑफ द रॉड. म्हणजे ह्याच्या बरोबर मिडपॉईंटला टेम्परेचर किती असेल असं विचारलं. आणि ह्याच्यातून जो हीट फ्लो होतोय तो किती असणार आहे. आता हीट फ्लो कॉन्स्टंट असतो सगळीकडं. म्हणजे जर आजूबाजूला तुम्ही सगळं असं हे थर्मासमध्ये ठेवलं असाल किंवा आजूबाजूला ॲडिएबॅटिक म्हणजे तुम्हाला तर माहीत आहे की नाही माहीत नाही, थर्मोडायनॅमिक्समध्ये बघणार आहे. त्याचा अर्थ असतो की हीट बाहेर कुठेही फ्लो करत नाही. हीटला जाण्यासाठी एकच ऑप्शन आहे, इथून इथं. म्हणजे परत आपण अझम्पशनवर जगतोय. कुठल्या अझम्पशनवर, की सगळ्या कंडिशन्स कशा आहेत, आयडियल आहेत. ठीक आहे. मग आपल्याला हीट फ्लो काढायचं आहे आणि ह्या बरोबर मिडपॉईंटचं म्हणजे मी काय म्हणू शकतो, इथून इथं जो डिस्टन्स आहे तो किती आहे, 5 मीटर. ह्या पॉईंटचं आपल्याला म्हणजे किंवा ह्या क्रॉस सेक्शनचं आपल्याला काय करायचं आहे, टेम्परेचर काढायचं. तर इथं काही रॉकेट सायन्स नाही, जो फॉर्म्युला सांगितला होता तोच, की डी क्यू बाय डी टी इज इक्वल टू मायनस के ए डी टी बाय डी एक्स. आता जर तुम्हाला हा फॉर्म्युला बघून घाबरत असाल तर ह्याला तुम्ही डेल्टा क्यू बाय डेल्टा टी इज इक्वल टू मायनस के ए डेल्टा टी बाय डेल्टा एक्स, किंवा या डेल्टा टीला आपण काय म्हणतो, चेंज इन टेम्परेचर, आणि हे मायनस काढलं समजा इथून मी. ओके एनिवेज आपण ह्याला सोडवू, प्रॉपर सोडवू. ओके सो द डेल्टा क्यू बाय डेल्टा टी हाच काय आपला रेट और हीट करंट आहे. हा काय आपला हीट करंट. ओके हा हीट करंट काय आहे,
मायनस के ए डेल्टा टी बाय डेल्टा एक्स. तुम्ही ह्याला मगाचा जो फॉर्म्युला होता त्यानं सोडवू शकता, नाहीतर मी आता सांगतोय तसं पण सोडवू शकता. हे मायनस आहे तसं लिहा वाटलं तर. के किती आहे? के म्हणजे काय? थर्मल कंडक्टिव्हिटी आहे. मग ह्याचा आपल्याला थर्मल कंडक्टिव्हिटी माहीत असणं गरजेचं आहे. तो किती दिला? 2 वॅट पर डिग्री. हे डिग्री सेल्सिअस इकडे असायला पाहिजे. ओके, 2 वॅट पर डिग्री सेल्सिअस किंवा मीटर डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपल्याला इम्पॉर्टंट काय? न्यूमेरिकल व्हॅल्यू किती आहे ती? 2. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? 0.5 इंटू चेंज इन टेम्परेचर. आता हीट तुम्ही इकडे जाते म्हणताय ना, तर इकडचं फायनल टेम्परेचर किती आहे? 0 मायनस इकडचं किती आहे? 100. आता खूप जणांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो. ते म्हणू शकतात की सर ह्याला आपण केल्विनमध्ये करायला पाहिजे, ह्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. पण एनी हाऊ शेवटी आपल्याला डिफरन्सच बघायचा. आणि जेव्हा डिफरन्स बघता त्यात ॲड करा, सबट्रॅक्ट करा, काही फरक पडत नाही. आणि समजा मी 0 डिग्री सेल्सिअसला 273 केल्विन म्हटलं आणि 100 डिग्री सेल्सिअसला 373 केल्विन म्हटलं, तर यांच्यातला डिफरन्स 100च राहणार आहे. मग तुम्ही डिग्री सेल्सिअस घ्या किंवा केल्विन घ्या. ओके, इथं सुद्धा खूप जण कन्फ्युजन करतात, याला कन्वर्ट करत बसतात. आता समजा इथं डिग्री सेल्सिअसचं केल्विन जरी असतं तरी ही व्हॅल्यू बदलली नसती, कारण इथं आपण चेंज इन टेम्परेचर बघतोय. चेंज इन टेम्परेचरला डिग्री सेल्सिअस असू दे, फॅरनहाईट असू दे किंवा काही असू दे. इथे लक्षात 0 मायनस 100 नाही, फॅरनहाईटला नाही होणार ते, सॉरी केल्विनला होणार, कारण केल्विनमध्ये ॲडिशन करतो आपण. नाव चेंज इन डिस्टन्स किंवा आपण असं म्हणू टोटल डिस्टन्स किती येतो? 10 मीटर. आपण पहिला पार्ट सोडवतोय कुठला? हीट करंटचा. मला सोडवा रे किती येतं बघा. 2 इंटू हे किती होतं? 1 होतं याचा आन्सर, बरोबर. आणि ही -100/10 दॅट इज -10. आणि हे मायनस मायनस निघून गेलं रे 10 वॅट येतं, इजंट इट? किंवा 10 जूल्स पर सेकंड म्हणायला. ठीक आहे. नाव सेकंड पार्ट इज टू फाइंड आउट द टेम्परेचर ॲट 5 मीटर्स. हे कसं फाइंड आउट कराल तुम्ही? जरा डोकं लावू. हे फाइंड कसं करायचं आहे की परत हाच फॉर्म्युला यूज करायचा. डेल्टा क्यू बाय डेल्टा टी आपल्याला ह्याची व्हॅल्यू माहिती आहे, इज इक्वल टू मायनस के ए. आत्ता इथं तुम्हाला काय करायचं आहे? थोडंसं डोकं वापरायचं आहे की फायनल टेम्परेचर कुणाचं बघतोय आपण? टीचं. कुणाच्या रेफरन्समध्ये? 100च्या, बरोबर. इथला डिस्टन्स किती आहे? 5 मीटर. आणि इथला डिस्टन्स किती आहे? 0 मीटर. समजतंय? कळते का काय केलं? हीट ट्रान्सफर काढण्यासाठी मला ज्या नोन व्हॅल्यूज होत्या 0 आणि 100, तसंच 10 मीटर्स आणि 0, कळतंय? तसंच मला जर इथलं काढायचं असेल तर मी काय करणार? इथलं टेम्परेचर काढायचं असेल तर इथला डिस्टन्स बघणार ना फक्त. आणि फक्त हे बाकीचं सगळं सेम आहे, मी फक्त याला रिअरेंज केलेत. 0 मायनस 100 आणि 10 मायनस 0 जे होतं मगाशी, ओके, 0 मायनस 100 आणि 10 मायनस 0 जे होतं तिथं फक्त काय केलं मी? टी मायनस 100 आणि 5 मायनस 0. आणि ह्याला सोडवा तुम्ही आणि आन्सर काय येतं ते मला सांगा. ओके, आळशांना सांगा मला आन्सर, प्रत्येकानं सांगा.